शिवाजी कोण होता? वाचन आंदोलनातून आमदार संजय गायकवाड आणि बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण आणि महिलांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात सांगलीत आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडलंय. शिवाजी कोण होता यावेळी हे पुस्तक नागरिकांना मोफत वाटप करून जागृतीचा व्यापक उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या संदर्भात वापरलेल्या कथित, अश्लील आणि धमकीच्या भाषेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच बागेश्वर बाबा उर्फ धर्मेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटलं आहे की आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. बागेश्वर बाबा उर्फ धर्मेंद्र कृष्ण शास्त्री याच्यावर इतिहास विकृतीकरणाबद्दल कडक कायदेशीर कारवाई करावी. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून कायदा आणि सुव्यवस्था राखावी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन कामगार युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीनं 1988 काळीचं पुस्तक कॉम्रेड्स गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं प्रशांत आंबी यांना खालच्या पातळीवर टीका करणारे आमदार संजय गायकवाड बुलढाण्याचे त्यांचा निषेध आणि प्रशांत आंबींच्या समर्थनार्थ या ठिकाणी आम्ही शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन या ठिकाणी केलेलं आहे. आमची मागणी अशी राहील, संबंधित जो माथेफिरू आमदार आहे संजय गायकवाड याला खालच्या भाषेमध्ये महिलांवर टीका अश्लील भाषेत बोलणारे हा संजय गायकवाडला तात्काळ या ठिकाणी गुन्हा दाखल करावा, त्याच्यावर कारवाई करावी आणि अशा आमदाराला तात्काळ निलंबित करावं आणि प्रशांत आंबी, शिवाजी कोण होता याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या कुटुंबांना तात्काळ संरक्षण द्यावं. अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात उग्र पद्धतीनं आंदोलन करून त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, संबंधित प्रशासन राहील याची नोंद घ्यावी अशी विनंती. धन्यवाद.